कसं झालंय बघा माझा अवतार. आणि काय झालंय काय माहिती बघा कसं झालंय. जळून दाखवते. अचानकच असं झालंय. सकाळी झोपून उठली ना तर असं झालंय. कसं वाटतंय चेहरा. आणि तुम्हाला सांगते की एवढी गरमी व्हायला लागली. माझा अवतार बघा कसं झालंय. एकदम विचित्र झाले. आणि गरमीने काय सुचना काय करून काही नाही असंच व्हायला लागले. तर म्हणून मी असं शांतच आहे. कारण की एकदम गरमीने काय सुचतच नाही. असं झालंय बघा. आता किती वेळा फ्रेश झाला, किती वेळा तोंड धुलं ना तरी ते घाम असं सुटते. आता गरमीचे दिवस आहे. हा मे महिना संपेपर्यंत. मे महिना संपला की मग काय टेन्शन नसणार. मग व्यवस्थित असणार आहे. हे बघा कसं झालंय बघा. आणि कसं दिसते. सगळ्यात महत्त्वाचं हे तर किती बेकार दिसलं. हे काय अचानक झालं काय. मी सकाळ उठली आणि बघते तर असं ह्याच्यासारखं झालं. म्हणजे सकाळ उठली आणि बघितलं की असं म्हणजे असं चेहऱ्याला आपण काय लावलं तर एकदम हे होत नाही का, असं काय म्हणतात त्याला, आकडल्यासारखं तसं झालेलं. नंतर असं हे केलं ना मी, जीभ वगैरे लावली तर असं त्रास व्हायला लागले. आणि थोडंसं असं घासले ना तर असं साल्ट निघालं आणि रक्त येत होतं. असो तर हाय हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि संध्याकाळचे किती वाजले तुम्हाला दाखवते. हे बघा वरतीचे फ्रंट कॅमेऱ्याने दिसत असे 9 वाजले. सॉरी, रात्रीचे 9 वाजले. तर सकाळपासून मला वेळ नाही भेटला. तर मला शिलाईचे थोडंसं काम जास्त वाढलं म्हणजे शिलाईचेच ते आलेत म्हणून त्याच्यात आहे. तर मी सूट वगैरे करून ठेवले आणि सगळं करून ठेवले. रात्रीचे 9 वाजले. तर डाळ भात कुकर लावले. तर कार्तिकचे पप्पा आणि कार्तिक गेले भाजी आणायला आणि थोडासा किराणा माल आणायला गेले. कारण की अजून आहे तर त्याच्यासाठी थोडंसंच आणायला गेलं. तर मग मी गेली नाही. तर कार्तिकचे पप्पा आत्ताच येईल आणि भाजी पण आणणार आहे आणि किराणा माल पण आणणार आहे. आणि मी कुकर लावले. तुम्हाला दाखवते बघा. मी कुकर लावले. आज काय बेत करायचं आहे तर विचार करायला लागले. तर काहीतरी करायचं म्हणून इथं डाळ कुकर लावले. भांडी तर काही नाही, फक्त 2 आहेत. चायची आहेत आणि त्यांचा टिफिन आहे. तो जेवतानाच सगळं धुवून. आणि आता डाळ कुकर झालं की मग आपलं स्वयंपाक. मी पीठ मळून घेते. आता कार्तिकचे पप्पा काय भाजी आणेल त्या हिशोबाने मी भाजी करणार. त्याच्या अगोदर मी ना पीठ मळून घेते. तर मग भाजी करताना मी दाखवते तुम्हाला आज कोणची भाजी करायची म्हणून. चला आता मी पीठ मळून घेते. आता ना कार्तिकचे पप्पा बाजार घेऊन आले. तर वाजले 9:30. तर काय काय आणलं तुम्हाला दाखवते. बघा तेल आणलं. मी तेलाची पिशवीच आणते, ती मला बरी पडते. त्याच्यानंतर ही भाजी मिक्स, कांदा, टमाटर आणि काकडी, गवारी आणि वांगी आणि काय काय आणलं तुम्हाला दाखवते. हे सगळं आणलं. आता हे मी बसून वेगळं करते. आणि गवारी पण आणली, मिरची आणली, सगळं वेगळं करते. हे बघा भेंडी आहे, दोडका आहे, वांगी आहे आणि अजून कांदा आहे आणि गवारी, काकडी आणि मिरच्या. आणि आता हे सगळं भरून घेते आणि फ्रीजमध्ये लागलंच ठेवून घेते. मग ते तसंच ठेवलं ना मग तसंच राहतात आणि सुकतात. मग नंतर ते परत करायला म्हटलं तर लागला हात करून घ्यायचं म्हटलं. आणि आज काय भाजी बनवते दाखवते तुम्हाला ह्याच्यावर. आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवून घेते. हे बघा. आणि तो किराणा माल आहे ना उद्या परवा काढते. आता नाही, आता मी डायरेक्ट आता स्वयंपाकाला चालू करते. त्याच्या अगोदर आहे ना हे मिरच्या आहेत ना डब्यात भरून घेते. आणि मी ना मिरच्या तसंच भरून घेते बरं का. आणि मला जेव्हा वापरायचं असं ना तेव्हा मी धुवून वापरते सगळी गोष्ट. मिरची आणि वांगी एका टोपल्यात ठेवून टाकले आणि डब्यात ठेवले. आणि काय भाजी बनवते ते सांगते. आणि वांगी बनवते. वांगीचं सुक्कं बनवून घेते. कारण की वरण भात तर कुकर लावलं आहे आणि चपात्या करायच्या आहेत. आणि पीठ मळून घेतले मी. आणि वांगी त्याची कार्तिकच्या पप्पाचीच वाट बघत होती मी. आणि भाजी काय आणलं ते पटकन होण्यासारखं. खूप लेट झालं आहे. आता जेवायला किती वाजतात माहीत नाही. तर लेट झाले म्हणून. तर आता मी पटापट ना वांगी कापून घेते आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागते. आणि बारीक कट करून घेते बरं का. आणि त्याच्यानंतर काय करते तुम्हाला दाखवते. टमाटर आणि कांदा बारीक कट करून घेते. कुकर तयार झालं. एका टोपल्यात मी पीठ मळून ठेवलं आहे. कढई घेतली. कढईत तेल टाकलं. 2 दिवसा अगोदर पुरी केलेलं आहे त्याच्यात तेल राहिलेलं ते कढईत टाकून घेते. राई जिरा तेलात टाकून घेते. त्याच्यानंतर लसूण आणि आलं टाकून घेते. आणि टमाटर आणि कांदा चांगलं फ्राय करून घेते गाळ होईपर्यंत. हे बघा. आणि त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं तरी चालतं आहे आणि नाही टाकलं तरी चालतं आहे. आणि म्हणजे चांगलं व्यवस्थित पटकन शिजायला म्हणून मीठ टाकावं लागतं त्याच्यात. आणि कढीपत्ता टाकून घेते आणि ते शिजतात तोपर्यंत चांगलं
आणि एका साईडला मी ना फोडणी मारून घेते. तर ते बारीक गॅसवर तोपर्यंत ते भाजते ना, तोपर्यंत लागलं दुसरं डाळ भात. मी तसंच करते, एका मागोमाग एक काम नाही करत, 2-3 करते. आणि डाळ तर शिजली, त्याच्यानंतर टोप आहे ना तापायला ठेवलं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आहे ना लसूण आणि आलं ना टेचलेलं ना, त्याच्यानेच ना थोडंसं टमाटर टेचून घेते बरं का. आणि लागलंच भाजीचं पण करून घेते आणि डाळ पण फोडणी मारून घेते. टोप गरम झालं, तेल टाकलं, राई, जिरा, कढीपत्ता, आलं, लसूणचं पेस्ट टाकून घेते, चांगलं हलवून घेते आणि फोडणी मारून घेते. हे बघा. आणि जरा डाळ जास्त टाकले, का टाकली तुम्हाला मी नंतर शेवटला सांगते मी. आणि भाजी हे डाळ भात जरा जास्त बनवते. काय बनवते शेवटला सांगते तुम्हाला. तर हे चांगलं शिजलं आणि इथं उकळी पण यायला लागले. आणि हे बघा मी पहिले ना वांगं बारीक चिरलेलं टाकून घेते. त्याच्यानंतर सगळे मसाले टाकते, धना पावडर, हळद, लाल मसाला, गरम मसाला, गोडा मसाला, जेवढे माझ्याकडे मसाले आहे ना सगळे टाकते. लाल चिली पावडर पण टाकते. हे बघा. आणि चांगले एकजीव करून घेते आणि पाणी वतून ना झाकण लावून ठेवून घेते. आणि मध्ये हलवते, मध्ये हलवून घेते, तुम्हाला दाखवते बघा. आणि मी एका टायमिंगला काय काय कामं करते तुम्हाला दाखवते. माझं नेहमीचं तसंच आहे. आणि पाणी टाकलं, त्याच्यानंतर मीठ टाकून घेते. आणि हे बघा, वरती झाकण लावून घेते. आणि डाळीला उकळी आली, भात पण तयार झाला, बाजूला काढून घेते. आणि डाळीला पण उकळी आली, ती बाजूला काढून घेते. हे बघा. आणि लागल्यासाठी इथं चपात्या करून घेते. भाजीमधलं पाणी आटलं का ते पण बघून घेते, नाहीतर मग खाली करपील ना, म्हणून ते बारीक गॅसवरच शिजवायला ठेवलं. बारीक गॅसवर पटकन शिजते आणि छान शिजते. आणि लागलं चपात्या. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला सांगितलं, मी छोट्या छोट्या चपात्या करते. तुम्ही पण करता का मला कमेंटमध्ये सांगा. कारण की छोटे छोटे एक चपाती गाईला काढायचं आणि शेवटची चपाती आहे ना कुत्र्याला काढायचा. म्हणून आपल्या एक चपाती नाही म्हटलं, छोटे छोटे कणकी बनवले तरी चालतात. मी तसंच करते. आणि हे बघा, मी तसं करते. तुम्ही करता का नक्की सांगा. आणि पटापट चपात्या लाटून घेते. हे बघा. माझं काम करायचं पद्धत तुम्हाला कसे वाटते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण की मी एका टायमाला 2-2, 3-3 कामं करते मी एकच टाइम. आणि मला ते पटत पण नाही. म्हणजे एका साईडला भाजी करते आणि ती भाजी शिजेपर्यंत दुसरं काम करते. आणि कांदा टमाटर शिजायला वेळ लागतो. 5-10 मिनटं तरी आरामशीर जातो. म्हणजे बारीक गॅसवर. फास्ट गॅसवर म्हटलं तर 2-3 मिनटात होतो. पण 2-3 मिनटं म्हणजे फास्ट गॅसपेक्षा मला बारीक गॅसवर मी मिडियम गॅसवर करते प्रत्येक वेळी. आणि उकळताना काही भाजी वगैरे शिजवताना ना मी जरा फास्ट गॅस करते. चपात्या करून झाले माझ्या. आणि त्याच्यानंतर मग आता त्या भाजीमध्ये पाणी आटलं का बघते, कारण की शेंगदाण्याचं कूट आणि वांग्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकल्याशिवाय मजा येत नाही. त्याच्यानंतर ते बघते. आणि इथं बघा चपात्या झाले आणि इथं भाजी शिजते, अजून थोडं पाणी आहे. त्याच्यानंतर हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकते आणि चांगलं हलवून घेते आणि झाकण लावून 5च मिनटं ठेवते. आजचा बेत तयार झाला. तर वरण भात चपाती वांग्याची भाजी झालं. आम्ही जेवून घेतलं. आता लागलाच गॅस पण पुसून घेते. तर सांगते तुम्हाला, कारण की आज रात्री माझी मम्मी घरी येणार आहे. तर ती सोलापूरला गेलती तिच्या आईकडे, तर तिथून माझ्या घरी येणार आहे. तर त्याच्यासाठी पटापट सगळं स्वयंपाक करून घेते. आणि स्वयंपाक पण करून झालं, जेवण पण झाले. आणि गॅस वगैरे सगळं भांडी बिंडी सगळं घासून घेते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि रात्रीचे किती वाजेल मला माहीत नाही माझी मम्मी यायला, तर तुम्हाला मी सकाळी दाखवते माझी मम्मी. तर इथं बघा मी भांडी हे सगळं घासून घेते, नाही तर परत माझी मम्मी मला ओरडेल. त्याच्यासाठी माझ्या मम्मीला आवडत नाही, माझ्या मम्मीला टापटीप पाहिजे. आणि माझ्या मम्मीचं एक पद्धत आहे बघा, काय पण घर स्वच्छ, माझ्यापेक्षा जास्त घर स्वच्छ माझी मम्मी ठेवते. आता इथं हे असं ठेवलं भांडी तर वरडणार, म्हणजे ती यायच्या अगोदर सगळं उरकते. आणि तसं पण मी सगळं काम उरकते बरं का. नाही मला पण घाण आवडत नाही, मला टापटीप आणि स्वच्छता आवडते.